चांगला चेंडू होता सोबतचा म्हणताना चांगला फटका जमिनी लगतचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार चेंडूचे फेके करणार तो परत एक धाव यावेळी पूर्ण होते आपलाने संघाचं खातं यावेळी उघडतो तो मंथन पहिल्या षटकाचा खेळ चालू पण पाहतोय पॉवर प्ले षटकाचा खेळ जबरदस्त गोलंदाज सुबोध या ठिकाणी करतोय चांगला चेंडू होता सोबतचा आपण पाहतो देवने चांगला फटका यावेळी सजवला एक धाव यावेळी पूर्ण होते धाव फलक एकने पुढे सरकतोय पहिल्या षटकाचा खेळ यावेळी चालू आहे आणि धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 2 नरेश दलवे साहेबांचं जितकं बोलू तितकं चांगले स्कोररची भूमिका आपण पाहतोय ओराले संघाकडून ते राहतात आणि चांगले स्कोररची भूमिका आहे या ठिकाणी करतात त्यांचं सुद्धा सरशी स्वागत 2 धाव फलकावर लागल्यात सोबत जबरदस्त गोलंदाजी करतोय जबरदस्त फटका यावेळी म्हणतात कोण पाहिला पुन्हा चेंडू सीमारेषा पार आलेला हा ब्रँडेड चौकार कमांडचे मास्टर तर धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 6 4 चेंडूचा खेळ झाला आणि 6 धाव फलकावर लागल्यात जबरदस्त गोलंदाजी सुबोधची पाहतोय आपण धाव फलकावर 6 लागला 4 चेंडूचा खेळ यावेळी संपलाय अजूनही या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे जबरदस्त गोलंदाजी करतोय सुबोध पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलाय जबरदस्त बैठक गोलंदाजी आपण पाहतोय खेळपट्टीच्या नुसार गोलंदाजी करतो तो म्हणजे सुबोध जबरदस्त फटका यावेळी आपण मंथनच्या बॅटरी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार चांगला क्षेत्ररक्षक करतोय तो ओंकार आपण चेंडू उचलला फेके करणार तो परत या 2 धावा पूर्ण करतोय मंथन या 2 धावेने धाव संख्येत वाढ झाली धाव फलकावर धावा लागला त्या म्हणजे 8 5 चेंडू आणि 8 धाव फलकावर लागला शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला जबरदस्त फटका जमीन लगेचा मंथनच्या बॅटरी लावून पाहतोय क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू उचलणार फेके करणार तो परत एक धाव यावेळी पूर्ण होते धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 9 पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सुबोधने धावा खर्च केल्या त्या 9 एक विकेट घेऊन 9 धावा खर्च केल्या जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय संजय मात्रे साहेब असतील आमचे बाळा साळुंके असतील अंकित सर असतील जबरदस्त आपण पाहतोय पंचांचं काम या ठिकाणी केलं जातंय पहिला षटक जबरदस्त टाकला पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतोय बैठक गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम यावेळी सुबोधने केलं आपण पाहतोय अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे किती धावा यावेळी जमवणार C11 वरची खोपोली संघ आपण किती धावा जमवणार 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय किमान 30 धावा तरी काढण्याचा प्रयत्न करा पाहिजे 40 धावाच्या जवळ यावेळी आपल्या संघाला नेऊन ठेवलं पाहिजे आपण पाहतोय देवू आणि मंथन ही जोडी मैदानावर चांगला प्रयत्न त्यांना करावे लागेल 18 चेंडूत किमान 30 धावा तरी काढायला लागतील 40च्या जवळ आपल्या संघाला न्यावं लागेल चला आपल्याला बरेच सामने खेळायचे आहे खेळाडू टाइमपास करू नका वेळेचं महत्त्व समजा विनीत सकपाळ गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार चेंडूचे फेके करणार तोपर्यंत एक धाव यावेळी पूर्ण होते दुसरे षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 10 चांगला चेंडू होता विनीतचा चांगला फटका देवचा आलेला षटकार या 6 धावेने धाव संख्येत वाढ झाली धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 16 कमांडचे मास्टर
चांगलं टायमिंग. जमिनीला कसा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, चेंडूचे फेके करणार. तो परत चांगली रनिंग यावेळी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावर धावा लागला त्यामध्ये दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 17 धावा. 17 शुभ आकडा क्रिकेटमध्ये. 17 धावा म्हणजे खतरा. आपण बघूया कुठल्या संघावर येणार. 17 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला चेंडू होता विनीतचा. आपण पाहतोय फलंदाज अशाबूत नजरेने पाहत राहिला. चेंडू सरळ गेला तो म्हणजे निर्धाव डॉट चेंडू आपण पाहतोय. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 17. 4 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातला आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त फटका सजवाचा होता पण टायमिंग काही जुळलं नाही. सुंदर गोलंदाजी होते विनीतची. आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय दुसऱ्या षटकातला आणि धावफलकावर धावा आहेत त्या 17. जबरदस्त वैद्यक गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी विनीतची पाहतोय. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी करतोय. शेवटचा चेंडू आहे आणि जबरदस्त चेंडू होता. फटका सजवता. टायमिंग काही जुळला नाही. चेंडू सर गेला एसटीच्या हातात. यावेळी डॉट चेंडू होते. पंचाचा षटक संपण्याचा इशारा येतो. 2 षटकाचा खेळ यावेळी संपला आणि धावफलकार धावा लागला त्यामध्ये 17. कमांडोचे मास्टर. पाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धावा धाव फलकार लागला त्यामध्ये 17. अजूनही विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान जरी 30 धावा जरी काढल्या ना तरी 47 धावेच्या जवळ आपण पाहतोय. यावेळी CA11 विरेश्वर खोपडे संघ जाऊ शकतो. आपण पाहतोय 30 धावा तरी काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. 47 धावा तरी बनवाव्या लागतील कारण खेळपट्टी आपण पाहतोय चांगली खेळपट्टी, चांगलं टार्गेट यावेळी संघासमोर सेट करावे लागेल. करण तिसरा षटक घेऊन येतो. तो करण पहिला चेंडू करणचा होता. भिरकावून दिला सीमारेषा पार आलेला हा रामदेव बाबा पतंजली षटकार. चांगलं गाणे आपण पाहिलं. छावा पिक्चर सुद्धा पाहिला. संभाजी महाराजांचा जबरदस्त चित्रपट पाहिला. प्रेक्षकांनी सुद्धा चांगली साथ त्या चित्रपटाला दिली. जबरदस्त फटका करणच्या चेंडूवर आलेला हा देवून मारलेला दमदार शानदार षटकार. पाहिलं करणच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके यावेळी देबूने मारले होते. ज्यांना सहकार नगर संघाकडून आपण सातत्याने खेळताना पाहिला. जबरदस्त कर्णधार आहे. बराच क्रिकेटचा अनुभव आपण पाहतोय. 40+ कडे सुद्धा खेळताना पाहिला. 2 षटकार करणच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि आपले इरादे स्पष्ट यावेळी केले देबू यांनी आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी 2 मोठे फटके मारून पूर्णपणे दबाव यावेळी करणवर आणले पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी करतोय तो म्हणजे देबू.
जबरदस्त फटका इराद्या पाष्टे आलेला हा चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकार धावा लागला त्यामध्ये 33. कमांडेज मास्टर फॅन देबू यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी आलेला होता. कारण त्यांना ते स्टार आहेत. आपण पाहतो देबू जबरदस्त स्टार, जबरदस्त फलंदाजी. आपण पाहतो त्यांना सुद्धा यावेळी सपोर्ट केला जातोय चांगला. त्यांचे सुद्धा फॅन आहेत. एक मिनिट दिनेश, आता बघा आपण या खोपोली प्रीमियर लीगचा थरार या मैदानामध्ये घेऊन आलोत. सर्वप्रथम आपण पाहिलं तर या प्रेक्षकांना दाद द्यावी लागेल. या संपूर्ण पॅव्हेलियनमध्ये बसलेले आमचे जे प्रेक्षक आहेत, कोणी पाहिलं तर काटरंगमधून आला आहे, कोणी भोगलवाडीमधून आहे, कोणी साईबाबानगरमधून, या संपूर्ण खोपोलीच्या विभागामधून आलेले प्रेक्षक आहेत. आणि प्रेक्षकांची सुद्धा मनं आम्हाला जाणायची आहेत की प्रेक्षकांना कसं वाटतंय. आपण खेळाडूंकडून सोडून आपण प्रेक्षक वर्गाकडे जाऊयात. तर सर्वप्रथम कुठून आला तुम्ही? धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 34. दिनेश जरा थांबायचं कृपया. तुषार धुमालचं आयोजन तर एक नंबर असतो. प्रत्येक वेळी दरवर्षी बघतो नवीन नवीन काहीतरी असतं आणि मॅच खूप चांगल्या आहेत. नक्कीच हे प्रेक्षक आपल्या इथं आपण जोडले. अजून आपल्या सोबत प्रेक्षक जोडले गेलेत. जसा डेब्यूचा षटकार येतोय तसा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतोय. कसं वाटतंय डेब्यूची बॅटिंग करताना संपूर्ण खोपोली प्रीमियर लीगचा थरार पाहताना? आमचे कॅप्टन आहेत ते, त्यांनी आमची टीम तयार केली आहे. आमचा खूप आदर्श आहे त्यांच्याकडे. नक्कीच या सर्वांकडे पाहता एकच गोष्ट वाटते की या खोपोली प्रीमियर लीगचा थरार फक्त खेळाडू खेळत नाहीये, तर खेळाडूंच्या सोबत हे सर्व प्रेक्षक सुद्धा त्यांच्या सोबत खेळतात. अजून एक आपण प्रेक्षकांना जोडू. चला काळजी करू नका, तुमचं नाव सांगा आणि या इथे तुम्ही कुठून आलात, त्याचबरोबर ही टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटते हे सांगा. माझं नाव प्रियांशु बक्षी आहे. मी सकानगरमधून खेळतो. मी इथं स्पेशली माझ्या कॅप्टनची मॅच बघायला आलो आहे. हे देवेंद्र क्षत्रिय. मी त्यांच्या खूप प्रभावित झालो आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे माझ्या लाईफमध्ये. त्यांच्याचमुळे मी आज टीममध्ये खेळतो आहे. बस मला एवढं सांगितलं आहे. तर पंचाचा नव्हता इशारा आहे. तर नक्कीच बघा या इथे मैदानामध्ये बरेचसे वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या खेळाडूंसाठी मॅच बघण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत. परंतु देवेंद्रसाठी प्रेक्षक बरेच आलेत की जे मॅच पाहायला आलेत. नक्कीच इथून आपण दुसऱ्या बाजूला जाऊयात, कारण की प्रेक्षक बरेच आहेत आणि त्याच्यासोबत जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची मनं आपण जाणून घेऊयात. चला 2 मिनिटं तुमची एक बाईट हवी आहे. कुठून आलात आणि मॅच बघायला तुम्ही आलात, कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. मी काजोडीतून आलोय वरतून. नक्कीच काजोवाडी म्हटल्यानंतर सुबोध भोसलेचे मॅच पाहायला आलात. सुबोध भोसलेची मॅच पाहायला आलात. हो आमचा फॅन आहे. आमचा हे तो खेळाडू आम्ही ओळखतो त्याला. नक्कीच त्याचबरोबर अजून एक प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. तुषार धुमालचं आयोजन या खोपोली टेनिस क्रिकेटच्या सोबत कसं वाटतंय? भारी आहे. भारी आहे. आणि मुन्ना फॅन क्लब बद्दल काय बोलाल? भारी भारी आहे. नक्कीच जे आपले सर्व प्रेक्षक होते या प्रेक्षकांची मनं आपण जाणून घेतली. थोड्या वेळानंतर ऊन खाली झाल्यानंतर सुद्धा या प्रेक्षकांकडे आपण पुन्हा येऊ. दरम्यानच्या वेळेमध्ये आपण बोलूयात. आपल्या कॉम बॉक्स मध्ये दिनेश आपल्यासोबत जोडले गेले. नक्कीच आकाश सरांचं जेवढं कौतुक करतात तेवढं कमी. प्रेक्षकांची मनं सुद्धा ते आपण होतं विचारतात की तुम्हाला हे सामने कसे वाटतात, आणि प्रेक्षक सुद्धा त्याला चांगली साथ यावेळी देतात. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 47. हे षटक खूप मागडं टाकलं गेलं. आपण बघतो नरेश दलवे साहेब धावा आल्या धाव फलकावर, म्हणजे 30 धावा या षटकात आल्या. आपण बघतो करणने 30 धावा दिल्या, म्हणजे सर्वात मागडं षटक खोपोली प्रीमियर लीगचं आपण पाहतोय आजच्या दिवसात. 30 धावा कुठून काढल्या फलंदाजाने. आक्रमण आणि आक्रमणाची भूमिका नक्कीच सूरज पांडे सर आमच्याकडे सुद्धा पाहतात. काय फटकेबाजी पाहिलं आपण सर. 30 धावा खर्च केल्या करणने. चौकार षटकाचा मारा खावा लागला त्याला. चांगलं टायमिंग आपण पाहिलं. मंथन आणि देबू जबरदस्त फलंदाजी केली. पूर्णपणे हवे यावेळी करणवर झाले ते, आणि 30 धावा कुठून काढल्या. 47 धावा धाव फलकार लागला. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात किमान 15 धावा तरी काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावे लागेल. संतोष पाटील 40+ जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो. या शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. कशा प्रकारे कमी धावा यावेळी खर्च कराव्या लागतील. नक्कीच सुनील चव्हाणनी काय जबरदस्त फलंदाजी केली. संघाला
जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा त्यांनी दिला. दोन्ही फिनिशिंग स्टाईल आपण पाहिले. येणाऱ्या 12-13 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक प्रकाश नगरच्या मैदानावर आपण पाहणार आहोत. जबरदस्त फटका, इरादे पष्टे आसमान दाखवतोय संतोषला. आपण पाहतो ते आलेला षटकार. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक प्रकाश नगरच्या मैदानावर जो होणार आहे सुनील चव्हाण यांच्यातर्फे, तिथे रायगड ठाणा बॉक्स मॅच सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. त्या सामन्याचा सुद्धा आपण प्रेक्षक मायबापांनी आनंद घ्या. जबरदस्त मॅच वेळेला आपण पाहतोय. रायगड ठाण्याचे अंडर बॉक्स सुद्धा मॅच होणार आहे आपण पाहतोय. हॅलो, तर नक्कीच खोपोलीचा अंडरमचा क्रिकेट अजूनही तेवढा दहशतीमध्ये आहे. एकेकाली पाहिलं तर नॅशनल लीगलचा संघ असेल, पत्रा मारुती असेल, सहकार नगरचा संघ, कालच्या खोपोलीचा संघ, प्रकाश नगरचा संघ आणि सायवानगर संघ, असे खोपोलीमध्ये बरेच संघ होते. आजही खोपोलीमध्ये अंडरम क्रिकेट बाकी आहे आणि आजही पाहिलं तर रायगड ठाण्यासारखा प्रेक्षणीय सामना अंडरम मध्ये खोपोलीमध्ये रंगणार आहे प्रकाश नगरच्या मैदानामध्ये. आणि तिथे पाहिलं तर रायगड वर्सेस ठाण्याची जी मॅच आहे ते समीरजी मसूरकर साहेब आणि त्याचबरोबर अक्षय देशमुख या दोघांच्या माध्यमातून ती मॅच ऑर्गनाईज केली गेली आहे. तर नक्की त्यांचा सुद्धा विशेष आभार असेल. 13 तारखेला असेल मॅच ती. रत्नागिरीची टीम आहे, रायगडच्या टीम, खोपोलीच्या टीम, म्हणजे बऱ्याच मोठमोठे संघ. आणि आताचं अंडरमचं क्रिकेट एवढं सुधारलंय ना, अंडरमच्या क्रिकेटमध्ये ग्लोबलायझेशन सुद्धा आलेलं आहे. नक्कीच आपण त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी प्रकाशनगरच्या मैदानामध्ये जोडले जावेत ही विनंती. काय जबरदस्त रनिंग आपण पाहतोय. या 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. धावफलकार धावा लागतात त्यामध्ये 61 धावा. काय देव जबरदस्त फटका आपण पाहतोय. आलेला हा चौकार कमांडचे मास्टर. आपण पाहतोय वैयक्तिक 43 धावांवर आपला देबू हे फलंदाज खेळतात. चांगलं योगदान आपल्या संघासाठी. जबरदस्त फटका, काय इरादे स्पष्ट आलेला षटकार. पंचांचा इशारा येतो 6 धावाचा कमांडचे मास्टर. 49 धावांचं योगदान यावेळी आपण पाहतोय देबू यांनी दिलंय. पहिलं अर्धशतक आपल्याला खोपोली प्रीमियर लीग पर्व 7चं पाहायला भेटल. आणि गेम चेंजरचे कॅप आहे श्री गणेश स्पोर्ट क्लबच्या तुषार धुमल सरांकडून. आणि ही 1 धाव पूर्ण. आणि या टोपीचा मानकरी ठरलेत आपण पाहतोय देबू सर. जबरदस्त फलंदाजी. हॅलो, चला डेबू आपली बॅट उंचावून या सर्व प्रेक्षकांकडून आपण नक्कीच मानवंदना घ्यायची. प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी विनंती करतो की ज्या खेळाडूची आपण मॅच बघण्यासाठी आलात ना, त्यांनी या मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि तब्बल पाहिलं तर 50 धावा जमवल्यात. बघा, गेम चेंजर इनिंग झाली याच्या बॅटमधून त्यांनी आले. त्याचबरोबर तुषारजी धुमाल यांचा श्री गणेश स्पोर्ट्स यांच्याकडून त्याला गेम चेंजरची कॅप असेल. देवेंद्र क्षत्रिय नाम तो सुना होगा. मागच्या 2 वर्षामध्ये या नावाची चर्चा आहे. खोपोली क्रिकेटमध्ये का आहे हे दाखवून देतोय. त्याची टीम सुद्धा नेहमी चांगली खेळत असते आणि आज पाहिलं तर कॅप्टन इनिंग सुद्धा साकारली आहे. तब्बल 50 धावांची खेळी साकारतोय. आणि आमचे साथी स्कोरर नरेश सर आम्हाला सांगतायत की याने बॅटिंग करताना तब्बल 50 धावा जमवल्यात. आणि बॉल फेस किती केलेत तर अवघे 13 बॉल फेस करताना 50 धावांची खेळी साकारली. ही असते कॅप्टन्सी इनिंग आणि ती साकारले. आता सुबोधला सुद्धा तशीच बॅटिंग करावी लागेल, कारण सुबोधसाठी सुद्धा त्या विभागामधून बरेचसे पाडरे